नमस्कार मित्रांनो, आठवण आशाजींच्या भक्तिगीतांची हा माझा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल। त्या व्हिडिओला दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिला, अनेकांच्या त्याच्यावर प्रतिक्रियासुद्धा आल्या आणि सर्वांना ती भक्तिगीतं आवडली। पण हे भक्तिगीतांचा व्हिडिओ बनवतानाच मला आशाजींचं एक गीत खूप प्रकर्षाने त्याची आठवण येत होती, आणि कारण की ते गीत जे आहे ते वैशिष्ट्यपूर्ण असं गीत आहे। ते कसं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बहुतांश गीते म्हणजे 90% गीते अशी असतील की ज्या गीतांमध्ये हिरो हा हिरोईनची तारीफ करतो, म्हणजे नटाने नटीची तारीफ केलेली आहे। परंतु हे जे गीत मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि आशाजींवरती लेख लिहिताना त्यांच्या आठवणी काढताना बऱ्याच जणांना या गीताची जी विशेषता आहे ही अनेकांच्या ध्यानात आलेली नाही आहे, असं हे गीत आहे। तर या गीतामध्ये एक नटी नटाची तारीफ करते, हिरोईननी हिरोची तारीफ केलेली आहे या गाण्यामध्ये, आणि अशी गीते फारच कमी आहेत। म्हणजे एक अजून मला गीत आठवते, उडे जब जब जुल्फे तेरी कंवारियों का दिल मचले, हे याच्यामध्ये आहे एक ओळ की हिरोईन हिरोबद्दल बोलते। परंतु हे जे गीत मी तुम्हाला सांगणार आहे या गीतामध्ये पूर्ण गीतामध्येच हिरोईनला हिरोची आठवण येत असते आणि ती त्या हिरोची तारीफ करत असते, असं एक गीत आहे। तर हे जे गीत आहे हे फिर वही दिल लाया हूँ या चित्रपटामधलं आणि आशा पारेख आणि जॉय मुखर्जीवर चित्रित केलेलं गीत आहे। आणि प्रख्यात गीतकार मजरू सुलतानपुरी यांनी हे गीत लिहिलेलं आहे, आणि ओ.पी. नय्यर ज्यांनी कधीही लताजींना गायिका म्हणून घेतलं नाही अशा ओ.पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गीत आहे। तर या गीतामध्ये आशाजींनी हिरोची तारीफ खूपच छान त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामध्ये आणि खरोखर ते पूर्ण भाव त्या गीतामध्ये त्यांनी उतरवलेले आहेत। तर ते गीत आता मी तुमची अजून उत्सुकता इथे ताणू इच्छित नाही। ते गीत आहे मित्रांनो, आंखों से जो उतरी है दिल में तस्वीर है एक अनजानी, खुद ढूंढ रही है शम्मा जिसे क्या बात है उस परवाने। या पहिल्या मुखड्यामध्येच आपल्याला कळते की ज्याला स्वतः खुद ढूंढ रही है शम्मा जिसे, म्हणजे स्वतः शम्मा ज्याला ढूंढते। आपण पाहतो की परवाने जे आहे ते शम्माकडे येत असतात, म्हणजे ज्योतीकडे येत असतात, कीटक येत असतात त्याप्रमाणे, पण इथे मात्र ज्योतच स्वतः त्या परवान्याला शोधायला चाललेली आहे। तर असा याचा मुखडा आहे। आणि बाकी त्याच्यामध्ये कडवे जर तुम्ही हे गीत ऐका, यूट्यूबवर गीत आहे की वो उसके लबों पर शौक हसी, रंगीन शरारत आंखों में सांसों में मोहब्बत की कुल्फी। तर असे त्याच्यामध्ये अनेक या कडव्यांमध्ये खूप छान अशा ओळी दिलेल्या आहेत। अंदाज वो उसके आने का, चुपके से बाहर आए जैसे, कहने को तो घड़ी भर साथ रहा पर उम्र गुजार आहे जैसे। तर म्हणजे तो माझ्यासोबत खूप कमी वेळ होता, पण जसं काही मला जणू काही असं वाटलं होतं की मी काय पूर्ण आयुष्यच त्याच्यासोबत घालून आली की काय। आणि त्याचा येण्याचा अंदाज, त्याची येण्याची स्टाईल इतकी सुंदर आहे की जशी काही बहार येते, म्हणजे वसंत येतो आहे जीवनामध्ये, असं हे गीत अशाचं हे गीत आहे। हे गीत जर मी पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवू इच्छितो आहे, पूर्ण गीत जर दाखवलं तर कॉपीराईटचा इश्यू येतो, म्हणून या व्हिडिओमध्ये त्या गीताचा थोडासा अंशच टाकलेला आहे। परंतु यूट्यूबवर तुम्ही हे गाणं जरूर ऐकू शकता। तर मित्रांनो, आशाजींच्या वाट्याला हे एक असं गीत आलेलं आहे की ज्यामध्ये एक नटीने नटाची तारीफ केलेली आहे, आणि अशी गीतं हिंदी चित्रपटसृष्टीच्या, पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे वाक्य, की अशी गीतं हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये फारच कमी आहे। त्यातलं हे एक गीत आहे, तुम्ही ते जरूर ऐका। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि चॅनल बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या इतर आप्तसोबत यांना पाठवा। धन्यवाद। चॅनल बघत राहा मित्रांनो, थँक्यू।